आता घडामोडी विस्तारानं। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीनं 2 ठिकाणी मतदान केल्याचं आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असं महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल राजकीय पक्षांची बैठक आयुक्तांच्या दालनात पार पडली, त्यावेळी आयुक्त बोलत होते। महापालिका निवडणुकीच्या प्रचारावरही करडी नजर असेल। महापालिका कर्मचारी प्रचारात दिसल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे। सर्वोच्च न्यायालयानं मानव आणि श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत। तरी महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावरील सर्व संबंधित विभागांनी या अनुषंगानं उपाययोजना कराव्यात आणि त्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। न्यायालयाच्या निर्देशानुसार भटके श्वान, जनावरे यासाठी सर्व स्तरावर शेल्टर उभा करावेत। यासाठी आवश्यक तो निधी संबंधित विभागाच्या मुख्यालयाकडून प्राप्त करून घ्यावा, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितलं। काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्राणी क्लेश समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। पश्चिम बंगालमधील खरगपूर येथील IITमध्ये अखिल भारतीय पातळीवरील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 या अंतिम फेरीच्या स्पर्धेत मुंबईच्या VJTI या कॉलेजची टीम सहभागी झाली होती। या टीमचं नेतृत्व सोलापूरच्या प्रज्वल प्रमोद जोशी यानं केलं होतं। या अंतिम स्पर्धेत प्रज्वलच्या टीमनं प्रथम क्रमांकाचं 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक मिळविलं। या स्पर्धेत प्रज्वलच्या टीमनं कांद्याच्या टिकाऊपणावर उपाय शोधणारा एक वेगळा प्रकल्प सादर केला होता। जानेवारीचा पहिला पंधरवडा सोलापुरात सिद्धरामेश्वरांच्या यात्रेतच जातो। त्याच कालावधीत महापालिका निवडणूक प्रक्रिया असल्यानं मतदानावर परिणाम होईल, त्यामुळे निवडणूक 8 दिवस पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करीत विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत। तसेच काल झालेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीतही ही मागणी करण्यात आली। ही सूचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार असल्याचं आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांवर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे। महापालिकेच्या 26 प्रभागासाठी 8 उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। एका अधिकाऱ्याकडे 3 प्रभागाची जबाबदारी राहील। नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणतीही चौकशी न करता 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली। ही कारवाई अन्यायकारक असल्याचं सांगत सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांसह सर्व अधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला, तर कर्मचाऱ्यांनी काल 1 दिवसाची सामूहिक रजा देत काम बंद आंदोलन केलं। सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे येत्या 23 डिसेंबर रोजी अनंतराव कुलकर्णी स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। 5वी ते महाविद्यालयीन विद्यार्थी अशा वेगवेगळ्या 3 गटात ही स्पर्धा होईल। सकाळी 11 वाजता स्पर्धा सुरू होईल। प्रवेश मोफत आहे। 20 डिसेंबर पर्यंत प्रवेशिका स्वीकारली जाईल, अशी माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। अकलूजमध्ये प्रताप क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेत ग्रामीण गटात फोंडशिरसच्या श्री बाणलिंग विद्यालयानं आणि शहरी गटात अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयानं सर्वसाधारण विजेतेपद मिळविलं। या स्पर्धेत 2000 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते। महाराष्ट्र सरकार, अल्पसंख्याक विकास विभाग आणि अल्पसंख्याक आयोग यांच्याकडील पत्रानुसार 18 डिसेंबर हा दिवस प्रतिवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानुसार सोलापूर जिल्हा नियोजन समितीतर्फे नियोजन समिती कार्यालयात उद्या सकाळी 10 वाजता एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा अल्पसंख्याक तथा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी दिली आहे।
उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमा सोलापूर शाखा आणि सोलापुरातील एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या 28 डिसेंबर रोजी निमाकॉन 2025 या राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. अक्कलकोट रोड येथील MIDC मधील महालक्ष्मी बँकेट इथं ही परिषद होईल अशी माहिती निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधन आणि प्रगत उपचार पद्धतीची माहिती डॉक्टरांना मिळावी या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृंदावन फाउंडेशन यांच्या वतीनं समता वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. 1 जानेवारी 2026 रोजी श्री संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथून ही समता वारी प्रस्थान करेल, तर 12 जानेवारी रोजी श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी असलेल्या देहू इथं या यात्रेचा समारोप होईल. समाजात वाढत जाणारी दरी, विषमता, जातीयवाद, नक्षलवाद, दहशतवाद आदी विषयावर या समता वारीद्वारे जनजागृती केली जाईल. सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अहिल्यानगर, पुणे आदी जिल्ह्यातून ही समता वारी जाईल. बीड इथं 18 ते 21 डिसेंबर या कालावधीत खो खोची 61वी पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणी होत आहे. या खो खो स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचे पुरुष आणि महिला संघ जाहीर करण्यात आले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. भारत या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे, तर या सामन्यासह मालिका जिंकण्याचा इरादा भारतीय संघाचा असेल, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. महावितरणतर्फे आज जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यालयामध्ये ग्राहक तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास 28 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी 20 डिसेंबरला मंचकी निद्रेस सुरुवात होईल. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या पेन्शन अदालतीमध्ये 96 तक्रारींचं जागेवरच निराकरण करण्यात आलं. सिद्धेश्वर यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध 8 समित्यांची घोषणा करण्यात आली आहे. आता तापमान. सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान °C असं होतं. कमाल तापमान 32.0, किमान तापमान 14.9. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. 2 ठिकाणी मतदान केल्याचं आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचा महापालिका आयुक्तांचा इशारा. मानव आणि श्वान संघर्ष टाळण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचना. सोलापूरच्या प्रज्वल जोशीचं पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत यश. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज चौथा 20 षटकांचा क्रिकेट सामना. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.